आपण एकदम झटपट होणारी आणि एकदम खायला पण स्वादिष्ट लागणारी शेवयांची खीर बनवणार आहोत. तर ही खीर बनवायला मिनिमम 15 ते 20 मिनिटं लागतात. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी शेवयांची खीर बनवण्यासाठी 1 लिटर दूध घेतले आहे. ते आता आपल्याला छान गरम करून घ्यायचे, म्हणजे त्याला छान उकळी काढून घ्यायची आहे. आता चला तर मग आपण गॅसवर दूध तापायला ठेवूया. पाहू शकता तुम्ही, दुधाला छान उकळी आलेली आहे. आपल्याला हे दूध छान तापून घ्यायचे. आता या दुधामध्ये 1 बाउल साखर टाकते. तुम्हाला जसे गोड हवे लागत असेल त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. आता पुन्हा आपण दुधाला एक उकळी काढून घेऊया आणि चमच्याच्या साहाय्याने हे दूध छान हलवून घेऊया आता, जेणेकरून ते खाली लागणार नाही म्हणून. इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे. आता त्यामध्ये मी 1 चमचा तूप घालते. आता आपण ड्रायफ्रुट्स परतून घेणार आहोत. तर मी त्यासाठी इथे 8 ते 10 बदाम घेतले होते. आता ते पण आपण परतून घेऊया. त्यानंतर 8 ते 10 काजू घेतले होते, ते पण यात टाकूया. त्यानंतर थोडे बेदाणे घेतले होते, ते पण आपण यामध्ये टाकून घेऊया. आपण हे 3 मिनिटांसाठी फ्राय करणार आहोत. जास्त फ्राय करायचे नाही याला. याला फ्राय केल्याने एक छान खमंगपणा येतो. त्यामुळे आपण ही फ्राय करून घेणार आहोत 3 मिनिटांसाठी. आता मग हे छान परतून घेतलं आहे. आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते. मी इथे 1 वाटी शेवया घेतल्या आहेत. आता आपण त्या पण यामध्ये छान परतून घेऊया. ह्या शेवया मी घरीच बनवलेल्या आहेत, म्हणजे घरी रवा काढून आणि लोकवान गव्हाचा रवा करून आणि गिरणीतून बनवून आणल्या आहेत या शेवया. तर तुम्ही मार्केटमध्ये ज्या मिळतात त्या पण शेवया घेऊ शकता. आता आपल्याला ह्या शेवया हलक्या हाताने भाजून घ्यायच्या आहे. याचा कलर थोडा चेंज होईपर्यंत. शेवया तुपात भाजल्यामुळे खिरीला चव पण छान येते. तर ते आपल्याला हलक्या हाताने 7-1 मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता, मीडियम टू स्लो फ्लेमवर मी या शेवया गुलाबी रंगापर्यंत, सोनेरी कलर होईपर्यंत मी भाजून घेतले आहे. आता आपण यामध्ये दूध टाकून घेऊया थोडे थोडे करून. आता आपण यात दूध टाकून घेऊया.
आपल्याला शेवया आता या छान शिजून घ्यायच्या आहे दुधामध्ये. शेवया तुपात भाजल्याने आणि दुधात शिजवल्यामुळे खूप चविष्ट लागतात ह्या शेवया. तर ही रेसिपी मी घरी अधूनमधून बनवत असते. पाहू शकता आपल्या शेवया शिजत आल्या आहेत आणि त्या वरती तरंगतायत, खूप सुंदर दिसत आहेत एकदम. आणि आता आपण यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट परतले होते ते टाकून घेऊया. आता मी ड्रायफ्रूट टाकून घेतले आहे त्यामध्ये. आता जे दूध थोडे बाजूला काढून ठेवले होते ते पण मी यात ऍड करणार आहे. आता आपल्याला 7 मिनिटासाठी छान एक उकळी काढून घ्यायची आहे याची खीरची. तुम्ही पाहू शकता आपली खीर दाटसर झाली आहे थोडीशी. आता जर तुम्हाला असं वाटत असेल ही खीर म्हणजे आता थोडी पातळ वाटते पण थंड झाल्यानंतर ती पुन्हा घट्ट होते, तुम्ही ही खीर फ्रीज मध्ये ठेवून पण खाऊ शकता. तेव्हा पण ती खूप टेस्टी लागते आणि या खिरीला बनवायला वेळ पण लागत नाही. मिनिमम 15 ते 20 मिनिटं लागतात फक्त. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. अशा पद्धतीने आपली शेवयांची खीर बनून झालेली आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.